बघा, काल तुम्हाला क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 सोडून सांगितलं होतं. ठीक आहे, लिहिले सर्वांनी? प्राईम नंबर जमले का सर्वांना? कोणते प्राईम नंबर? 21, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. ठीक आहे, म्हणजे जे कोणत्याच पाड्यामध्ये तुम्हाला सापडणार नाही त्यांना काय म्हणायचं? प्राईम नंबर. ठीक आहे, क्लिअर आहे? आता त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सेट्स. आता सेट्स तर बघितलं पण सेट्सचे किती टाईप आहे? कोणते कोणते टाईप आहे? बरोबर आहे. कोणते कोणते सेट माहिती तुम्हाला? सेट माहिती आहे तुम्हाला? कोणते कोणते सेट आहे? हा, मला वाटलं गावातले सांगतात, पंढरी सेट वगैरे असं नाही ना. टाइप्स ऑफ सेट्स बघा, टाइप्स ऑफ सेट. पहिला आहे सिंगलटन. कोणता? शॉर्ट मध्ये लिहून देतो, पहिले समजून घ्या. अ सेट कन्सिस्टिंग सिंगल एलिमेंट. काय असतो? एकदम सिंगल एलिमेंट. मॅथ मध्ये डेफिनेशन विचारत नाही, 99.99%. ठीक आहे, डेफिनेशन विचारत नसतात, आपल्याला फक्त कन्सेप्ट शिकायचे. एमटी सेट नावातच आहे, त्या सेटमध्ये काहीच राहणार नाही, एमटी. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? नल सेट. फायनाईट म्हणजे जो सेट माहिती आहे आपल्याला, काय माहिती आहे, ज्याच्या लिमिट्स माहिती आहे आपल्याला. बघा, फायनाईट सेट. पी इज एन नंबर फ्रॉम 1 to 22 डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे 22 पर्यंतच आपल्याला नंबर घ्यायचे, म्हणजे काय झाला तो? फायनाईट. 22च्या समोरचा घ्यायचा का? नाही. त्याच्यानंतर इनफायनाईट. आता याच्या डायरेक्ट ऑपोजिट सेट इनफायनाईट. इनफायनाईटचं काय होईल मग? इनफायनाईट मध्ये काय? आपण शेवटचा नंबर काउंट करू शकणार नाही किंवा सांगू शकणार नाही, जसं की सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ होल नंबर. ठीक आहे, हे सगळे काय झाले? इनफायनाईट सेट. आता जर आपण समजा एक्झाम्पल लिहिलं थोडंफार, याचं एक्झाम्पल जर लिहिलं आपण, बघा, पहिला सेट आहे सिंगलटन सेट. टाइप्स ऑफ सेट सिंपल मध्ये आपल्या फक्त कन्सेप्ट साठी, टाइप्स ऑफ सेट्स. किती टाइप्स आहे? पहिली टाइप सिंगलटन सेट. याच्यामध्ये फक्त वन एलिमेंट असतो. काय असतो? ओनली वन एलिमेंट. ओनली वन एलिमेंट. एक्झाम्पल जर लिहिलं याचं तर कोणतंही घ्या. आता तिथं दिलेलं आहे 2. ठीक आहे, ओनली प्राईम नंबर आहे तो, ओनली इव्हन प्राईम नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं कोणता सेट आहे? एमटी, किंवा त्याला काय म्हणतो आपण? नल. एमटी और नल सेट. याच्यामध्ये काहीच राहणार नाही. ठीक आहे, नो इलिमेंट. शॉर्ट मध्ये आपल्याला कन्सेप्ट समजलं पाहिजे आपल्याला. नो इलिमेंट, याच्यामध्ये एलिमेंट नाही आहे. एक्झाम्पल, याच्यामध्ये काहीच येणार नाही, कर्ली ब्रॅकेट बरोबर काढायचं. त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे? फायनाईट. फायनाईट मध्ये काय येईल? लिमिटेड एलिमेंट येतील. सरळ सरळ काय येतील? लिमिटेड एलिमेंट्स. लिमिटेड म्हणा किंवा फायनाईट म्हणा. लिमिटेड, फायनाईट. आपण त्याला काउंट करू शकतो. काय करू शकतो? काउंट. डेफिनेशनची गरज नसते मॅथ मध्ये, आपल्याला कन्सेप्ट समजला पाहिजे की आपल्याला काय शिकायचंय. इनफायनाईट म्हणजेच काय? लिमिटेड असते. फायनाईट आहे ना, लिमिटेड, फायनाईट. काउंट करू शकतो त्याला आपण. फॉर एक्झाम्पल, आता स्माईलचं लेटर लिहिलं मी, स्माईल. हा फायनाईट सेट आहे का? बरोबर आहे, फायनाईट आहे. त्याच्यानंतर इनफायनाईट. इनफायनाईट मध्ये काय येईल मग सांगा? नॉट काउंटेबल. सेट ऑफ नॅचरल नंबर. एक्झाम्पल 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. आपल्याला माहित नाही शेवटचा नंबर. ठीक आहे, बघा, टाइप्स ऑफ सेट सिंगलटन सेट, त्याच्यानंतर ओनली वन एलिमेंट, एम्प्टी सेट, नो एलिमेंट, फायनाईट सेट, लिमिटेड और फायनाईट, आणि इनफायनाईट सेट काय? नॉट काउंटेड, नॉट काउंटेबल. नॉट काउंटेबल, काउंट करू शकत नाही. काउंटेबल किंवा समजण्यासाठी अनलिमिटेड. ठीक आहे, एवढं लिहून घ्या. फर्स्ट क्वेश्चन 1.2 मधला. आता आपल्याला हे सेटचे एलिमेंट बघायचे काय काय आणि चेक करायचंय
इक्वल आहे की अनइक्वल? तुम्हाला इक्वल अनइक्वल सांगितलं नाही ना, थोडं समजून घ्या. इक्वल सेट्स नावातच आहे. इक्वल म्हणजे काय असेल, त्यांचे एलिमेंट सारखे राहतील. काय राहतील? सारखे. ठीक आहे, एलिमेंट काय राहतील त्यांचे? सारखे. जसं की बघा, एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड लिसन आणि सायलेंट, दोघांचे सगळे एलिमेंट सारखे पाहिजे. आता असं काही लेटर बाय लेटर नाही चेक करायचं. याच्यामध्ये पण किती एलिमेंट आहे? 6. याच्यामध्ये पण किती आहे? 6. आणि 6च्या 6 कसे? सेम. ठीक आहे, आता आपल्याला खालचा क्वेश्चन सेम आहे, चेक करायचं आपल्याला इक्वल आहे का नाही. आता पहिला सोल्युशन मध्ये फर्स्ट घेऊ आपण. काय करणार? ए इज इक्वल टू दिलेले हेअर, ए इज इक्वल टू दिलेले तुम्हाला कर्ली ब्रॅकेट एक्स स्लॅश 3x - 1 इज इक्वल टू 2. मग याला सॉल्व्ह करून घ्या. देअरफॉर 3x - 2 इज इक्वल टू 2. 3x इज इक्वल टू काय होईल मग? हे 2 तिकडे गेल्यानंतर प्लस 2 + 2. 3x इज इक्वल टू, अच्छा मिस्टेक झाली का? -3x - 1, 3x - 1 हा -1 तिकडे गेल्यानंतर झाला प्लस 3x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन 3/3 x इज इक्वल टू 1. ठीक आहे, x इज इक्वल टू काय आलं तुमची व्हॅल्यू? 1. कळालं? आता त्याच्यानंतर हे झालं पहिलं. आता बी घेऊ आपण. ठीक आहे, याला इकडे ठेवतो साईडला सध्या. त्याच्यानंतर बी. बी मध्ये काय दिलेलं आहे? एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट. नॅचरल नंबर आहे. कोणता आहे? नॅचरल नंबर. कुठनं चालू होतात? 1 2 3 4 5. ठीक आहे, पण त्यांनी काय म्हटलं रे? नायदर प्राइम. मग नायदर प्राइम नंबर कोणते असतात? जे कोणत्या तरी पाड्यात असतात. ठीक आहे, कोणत्या तरी पाड्यात असतात. मग आपण 4 म्हणा, 6 म्हणा, 8 म्हणा, हे काय झाले? नायदर प्राइम, म्हणजे जे प्राइम नाहीत. पण कंपोजिट पण नाही पाहिजे. कंपोजिट म्हणजे तो कोणाचा अवयव पण नाही पाहिजे, म्हणजे त्याचे अवयव पडले नाही पाहिजे. सॉरी, 4चे फॅक्टर्स काय पडतात? 2 × 2. 6चे फॅक्टर काय पडतात? 2 × 3. मग असा नंबर शोधायचा आपल्याला जो प्राइम नाही आणि कंपोजिट पण नाही, म्हणजे त्याचे फॅक्टर पण पडले नाही पाहिजे. कोणता नंबर आहे? 1. देअरफॉर बी मध्ये काय येईल तुमचं? 1. ठीक आहे, याला 1 नंबर द्या तुम्ही. म्हणजे सॉरी, इथं लिहा. ए मध्ये काय आलं? देअरफॉर ए मध्ये पण तुमचा किती एलिमेंट आला? 1. ठीक आहे, याला 1 नंबर द्या. इथे पण तुमचा एलिमेंट आला 1 2. आता x इज द सेट ऑफ x बिलॉंग टू n. x कुठे बिलॉंग करतो? n. n म्हणजे काय? नॅचरल नंबर. पण असा नॅचरल नंबर जो 2 पेक्षा लहान आहे. कोणता आहे मग तो? एकच. नॅचरल नंबर 2 पेक्षा लहान फक्त एकच आहे. देअरफॉर सी मध्ये पण काय आलं तुमचं? 1. ठीक आहे, मग काय लिहाल तुम्ही? फ्रॉम 1 2 and 3 काय विचारलं होतं आपल्याला? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर इक्वल. मग आपण आपले तिन्ही सेट इक्वल आले. फॉर्म 1 2 and 3. सेट ए कॉमा सेट बी अँड सेट सी आर इक्वल. ठीक आहे, इक्वल आले. तुम्हाला रिझन विचारलं तर काय लिहाल? काय लिहाल? एव्हरी एलिमेंट इन दिस सेट्स आर इक्वल. ठीक आहे, एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. लिहून घ्या, कन्सेप्ट समजलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, ज्यांचा झाला असेल त्यांनी सेकंड नंबरचा क्वेश्चन ट्राय करा. क्वेश्चन नंबर 2. डिसाइड वेदर ए अँड बी आर इक्वल सेट. ए आणि बी इक्वल सेट्स आहे का नाही ते चेक करायचं आपल्याला. इथे 3 सेट्स होते, इथे 2 आहे. मग चेक करा. इवन प्राइम नंबर कोणता आहे? ए. इवन प्राइम नंबर. क्वेश्चन नंबर सेकंड. इवन प्राइम नंबर कोणता आहे? 2. देअरफॉर एकच प्राइम नंबर आहे जो इवन आहे, 2. बी मध्ये काय दिलेलं आहे? सोडवता आलं ना तुम्हाला? ठीक आहे. 7x - 1 इज इक्वल टू 13. ठीक आहे, काही वेळेस प्रिंटिंग मिस्टेक असतात. कोणाच्या बुकमध्ये वेगळं असलं तर पटकन सांगायचं, म्हणजे क्वेश्चन चुकणार नाही. 7x - 1 इज इक्वल टू 13. देअरफॉर जर आपण घेतलं 7x - 1 इज इक्वल टू 13 ला जर बाहेर घेतला, हा 1 तिकडल्या साईडला जाईल, काय होईल? प्लस
13 प्लस 1, 7x इज इक्वल टू 14, x इज इक्वल टू 14/7, भाग जाईल 2चा, देअरफॉर x इज इक्वल टू 2. मग सेट बी मध्ये काय येईल, कर्ली ब्रॅकेट 2, हा झाला तुमचा सेकंड. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय येईल, म्हणजे सॉल्व्ह म्हणजे जर पद्धतशीर लिहिलं, फ्रॉम 1 and 2 set B, set A and set B are equal sets. ठीक आहे. खालीलपैकी कोणते एम्प्टी सेट्स ते सांगायचे तुम्हाला, जमेल का आता हे? ठीक आहे, बघा ट्राय करा तुम्ही, नंतर सांगतो मी तुम्हाला 3 नंबरचं. हा बघा, क्वेश्चन नंबर 3, एम्प्टी सेट कोणते कोणते ते सांगायचे आपल्याला. हा बघा, त्याच्यामधला पहिला, एक्झाम मध्ये थोडं लिहायचं तुम्ही, हा हे स्टेटमेंट टाकायचं, त्याच्यानंतर आन्सर लिहायचं. जसं काय टाकसाल, a/a इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 1, त्याच्यानंतर हे कर्ली ब्रॅकेट, नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0, स्मॉलर दॅन 0, नॅचरल नंबर सगळ्यात स्मॉल कोणता आहे, 1. मग हा सेट कसा येईल, एम्प्टी. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय येणार नाही. सेकंड, x² इज इक्वल टू 0, काय दिलेलं आहे सेकंड मध्ये, बी. आता मी स्टेटमेंट टाकलं नाही याचा, तुम्ही टाकायचं, लिहायचं इथे लिहून घेताना, x/x² इज इक्वल टू 0. कोणाचा स्क्वेअर 0 असतो, 0चा. देअरफॉर बी हा एम्प्टी सेट आहे का, नाही, कारण याच्यामध्ये एलिमेंट आलेला आहे. कोणता एलिमेंट आलेला आहे, 0. आणि त्याच्यानंतर तिसरं, 5x - 2 इज इक्वल टू 0, त्याला सोडून घेऊ आपण. तुम्ही टाकायची ती लाईन सुरुवातीला असं लिहून घ्यायची, तर त्याच्यामध्ये जे जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. आपण 5x - 2 इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 0. मग 5x इज इक्वल टू, हे 0 तिकडे केल्यावर प्लस होतील, म्हणजे 0 + 2, करेक्ट आहे. x इज इक्वल टू काय आलं मग, 2/5. आता नॅचरल नंबर या फॉर्म मध्ये असतात का, नाही. हे कोणते नंबर आहे, रॅशनल. कोणते नंबर आहे ते, रॅशनल. आता नॅचरल नंबर कसा असतो, 1 2 3 सिंपल फॉर्म मध्ये. मग हा नॅचरल नंबर आलेला आहे का, मग देअरफॉर सी पण काय येईल तुमचा, एम्प्टी. काय येईल, एम्प्टी. मग कोणता कोणता सेट, सेट ए इज एम्प्टी सेट आणि सेट सी इज एम्प्टी सेट. तुम्हाला विचारलं होतं कोणते कोणते एम्प्टी सेट्स. ठीक आहे, आता व्हाय काय विचार, व्हायचं काय लिहिसाल तुम्ही, सांगा बरं, काय लिहिसाल वाय मध्ये, इथं काय लिहिसाल, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1, देअरफॉर इज एम्प्टी सेट. का, 0 पेक्षा नॅचरल नंबर स्मॉल राहणार आहे का, नाही. आणि इथं काय लिहिसाल, x इज इक्वल टू 2/5 इज नॉट अ नॅचरल नंबर. म्हणजे इथं काय लिहिसाल तुम्ही, वाय साठी रिझन, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1, त्याच्यामुळे हा सेट कसा आला, एम्प्टी. आणि इथं काय लिहिसाल, x इज इक्वल टू 2/5 इज नॉट ए नॅचरल नंबर. हा नॅचरल नंबर नाही, नॅचरल नंबर नाही, त्याच्यामुळे सी मध्ये पण कोणताच एलिमेंट येणार नाही. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1 आहे, तुम्हाला इथे विचारलं त्यांनी, स्मॉलर दॅन 0, 0 पेक्षा स्मॉल नाहीच, त्याच्यामध्ये पण इथं पण काही येणार नाही. म्हणजे सेट ए आणि सेट सी काय येईल तुमचे, एम्प्टी सेट. उद्या बाकीचं हे 4 नंबर, चौथा क्वेश्चन उद्या घेऊ आपण. ठीक आहे.